घेऊन आलो दिनेशला. अच्छा, हा का तो? तोंडावरनं सडक छाप मवाली वाटतोय. तोंड सांभाळून बोल भैया. आमचा पठ्ठ्या आहे ह्यो आणि आईचा मान राखायला लढलाय तो. आईसाठी लढणारा, तिची पाठ राखण करणारा गुंड नसतोय, एक सच्चा मुलगा असतोय. पोलिसांनी पकडून नेलतं ना रे याला. तुम्ही याला किती बी जामीन दिला ना तरी बी याच्यावरचा गुंडगिरीचा डाग जाणार नाहीये. आणि हे असले गुंड मला माझ्या घरात नकोय. आई, अगं या घरात तुझी नात असते, तिच्यावरती काय संस्कार होते? आई अगं, मी पैलवानांना कवा बी नाही म्हंटलो नाहीये, पण मला या घरात गुंड नकोय म्हणजे नकोय. ए, कळत नाही का तुला तुझ्याच बद्दल बोलतोय ते? का लाज लज्जा शरम आहे की नाही? चल निघ या घरातनं. निघ म्हणलो ना. दिनेश थांब, तू कुठेही जायचं नाहीस. धनंजय, एक दिवस तूही तुरुंगात जाऊन आलायस, विसरलास का? आणि एकदा तर तू, मी, कांचन, वीरू आपण चौघांनी एक रात्र गजाआड काढली होती. लक्षात आहे ना तुझ्या? मग त्याच्यावरनं तर आपण सगळेच गुंड ठरतो. जर हा या घरात राहू शकत नाही तर मग आपल्यालाही हक्क नाही या घरात राहण्याचा. एक गोष्ट लक्षात ठेव धनंजय, दिनेश नाव आहे याचं, याला गुंड म्हणायचं नाही. आजपासून हा इथेच राहणार आपल्या घरात. वीरू प्राजक्ताकडनं कुस्ती शिकून अकॅडमीकडनं खेळणार. एक वेळ घरात ठेवून घ्याल. पण कुस्तीच्या आखाड्यात याला उभं राहता येणार नाही. या मुलाला अकॅडमी मध्ये जागा नाही. हे बघा लेखा मॅडम, मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करून आली. या मुलाला जामीन मिळाला असला तरी पोलिसांची नजर अजूनही याच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज उद्या रागाच्या भरात याने काही कमी जास्त केलं तर? कुस्ती खेळताना आपल्या अकॅडमीतल्या मुलांना दुखापत झाली तर? ही अकॅडमी उभी राहायच्या आधीच याची निगेटिव्ह पब्लिसिटी सुरू होईल. तुम्ही दोघे इतके नावाजलेले पैलवान आहात, तरी अजून सुद्धा तुमच्यापर्यंत कोणीही आलेलं नाही. आणि हे जर असंच सुरू राहिलं तर कोणी येणार पण नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलाला पोसण्यापेक्षा आपण साधी सरळ मुलं घेऊ आणि त्यांना तयार करू. या ऐका, प्रोफेशनल ओपिनियन ऐका. लेखा, हा काही जन्मजात गुंड नाही. उठता बसता रस्त्यावर हाणामारी नाही करत. हा खोट्याच्या आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीला गुंड ठरवून मोकळं कसं काय होताय तुम्ही? प्राजक्ता, हे मी नाही, हे जग ठरवतं. आणि दुर्दैवाने आपण त्या जगावरच अवलंबून होत ना. पण ह्याच्यात कुस्तीची चुणूक आहे. एवढ्या चांगल्या खेळाडूला जर आपण नाही म्हणलं तर आपली कुस्तीची अकॅडमी कशी उभी राहणार? नशिबाने 3-4 पैलवान तयार होतात आपल्याकडे. पिंट्या हाय,
हुप्प्या हाय, माधुरी हाय आणि आता दिनेश बी हाय. लेखा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत म्हणून सांगते. दिनेश चांगला मुलगा आहे. त्याच्या नजरेत प्रामाणिकपणा दिसतो, मनानं साफ येतो. त्यानं जर मैदानात नाव कमवलं तर लोकही त्याचा भूतकाळ विसरून जातील. आपण त्याला एक तरी संधी द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल तर होऊ देत तुमच्या इच्छेने. मी 10 दिवसांनी बघेन आणि तेव्हा मला ही सगळी मुलं पैलवान वाटायला हवी. मैदानात किमान एक डाव तरी यांनी खेळून दाखवायला पाहिजे. तरच मी अकॅडमी मध्ये इन्व्हेस्टमेंट करेन. आणि तुम्ही निवडलेली मुलं क्वालिफायर राऊंड मध्ये सिलेक्ट झाली नाही किंवा या मुलाने आज उद्या काही नवीन राडा घातला आणि आपल्या अकॅडमीची बदनामी झाली तर मी तेव्हापर्यंत लावलेले सगळे पैसे व्याजासहित परत घेईन. ऐकलं नव समद्यांनी, आपल्याकडं फक्त 10 दिवस आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, 10 दिवस बिलही आहेत. होय, आता तुम्ही समध्यांनी आराम करा. आम्ही दोघं तालमीचं प्लॅनिंग करतो. आता दणक्यात सुरुवात करायची आणि जिंकूनच दावायचं. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. बसतात. अहो कसला विचार करताय एवढा? हाच विचार करायलोय की आपण जे काही चालवलंय ते नक्की आपल्याला जमणार आणि झेपणार आहे की नाही. पैलवान, माझ्या बाबांनी मला किंवा तुझ्या पप्पांनी तुला पैलवान म्हणून घडवलं. त्यांना ते जमलं कारण ती बाप माणसं होती. पण आता समजायलंय हे पैलवान घडवणं ही काय सोपी भानगड नाही. आपल्याला कसं जमणार आहे ते? बसतात. हीच तर आपली परीक्षा आहे. पण एक गोष्ट चांगली बघा, आपल्या नवख्या पैलवानांमध्ये कुस्तीची चुणूक आहे. आपण फक्त तिला हवा देऊन पेटवायची. एकदा का पेटली मग बघा कसा जाळ करतात समधीजण. अगं पण आपल्याला घडवताना आपल्या बाप माणसांनी आपल्याला त्यांच्याकडलं समद काही दिलं, जिद्द दिली, चिकाटी दिली, हट्ट बी दिला. पण त्यात बी कित्येक वर्ष लागली. आता 10 दिवसात ह्या नवख्या लेकरांमध्ये आपण हे समद कसं रुजवणार आहे? न रुजायला काय झालंय? विरू, नवीन रोपटं निपजायला काय लागतंय? चांगली माती, चांगलं बियाणं आणि चांगली मशागत. चांगली माती तर आपल्याकडे आहेच, दमदार बियाणं आहे. फक्त तुम्ही मन लावून मशागत करा. मग नशिबाचा पाऊस तुमच्यावर मेहरबान होऊन नवीन अंकुर फुलतोय की नाही बघाच तुम्ही. बाबो, कसलं भारी बोलला ताई तुम्ही. खरं आहे, आपण आपलं काम इमाने इतबारी करायचं. मग यश कसं येत नाही बघतेच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. हे बघ, याला मुदगल म्हणतात. ही अशी फिरवायची असते. माधुरी, हुप्प्या कुठे आहे ग? आणतायत ते बोचक उचलून. काय सावकाश. अरे दादा ह्याला लय उठवायचा प्रयत्न केला पण उठना झाला यो.
आता मला झोप यायला लागली माहितीये. ए भस्म्या उठ की रे. ए! उठे. अरे झोपली काय बाळा उठ. उपे उठ. ए बाळा अंगावर हाती उप्या. घ्यायला उठणार नाही ती. अहो ए काय पूर आला. इथे का पाऊस पडायला काय डबा दे ना. हा वस्ताद अहो असं काय करताय? बारक लेकरू हाय ते. बारका असू दे नाही तर थोरलं, आपला पठ्ठ्या आहे ना हो. शिस्त लागायला ना ग. हे चल उठ. झोप झाली ना हो? हो आता तालमीला लागायचं काय. चालेल. समद्यांनी ऐका, आता वॉर्मअप सुरू करायचा. इकडं अंगणात 50 राऊंड मारायचे असे सरळ. चला 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 चला. वस्ताद लय दुखतंय, नाही जमायचं. आता जेवढं जमल तेवढं कर, पुढलं बघू पुढं. चल चल चल. बाळा उपे. शाबाश शाबाश शाबाश. अजून जोरात. पैलवान मस्त पैलवान. शाबाश शाबाश. स्पीड वाढवा स्पीड वाढवा. चला आताशी 5 राऊंड झालेत. टोटल 50 राऊंड मारायचे. जोर लावा जोर लावा. जेवणाला भारी पैकी मग तांबडा पांढरा रस्सा असणार आहे. चला चला चला. शाबाश. अगं काय ग माधुरी, अंग कशाला चोरतीस? ताई लय ऊन आहे ना, स्किन टॅनिंग होईल. अगं होऊ देत की मग. पैलवान हाय आपण. उन्हाची मातीची धुळीची जखमांची परवा जर बाळगली ना तर मग घरला बसावं लागेल. तांबड्या मातीत उतरायचं तर हे समद इसरायचं. पैलवानांचा रंग ना काळा ना गोरा. पैलवानांचा रंग एकच, तांबडा, आपल्या आखाड्यातल्या मातीचा. चल उठ आता. माधुरी जरा जोरात पळ. दीदी काय मस्त वास येतोय बघ. मला फक्त घामाचा वास येतो, तो वास नाही ग. फुर्ती दिखाओ फुर्ती. चलो. वय वय वय. हा वस्ताद ये लवकर जाऊन. पिल्या अगं तू. अगो बाई शिर्रा हँडसम दिसायलंय. येस येस, व्हेरी व्हेरी हँडसम. पण तुझ्यासाठी नाहीये. तुला दिला की नाही इटिंग करायला, तर बाकीच्यांनी काय इटिंग करायचं. यू गो. टेस्टिंग. नो मम्मा, तू चल. तू अगं, चल मम्मा. tasting. नो. How doing here? How doing? आजीबाई हा सगळं शिरा तुम्ही एकट्यानेच संपवला. मी अरे मी मम्मा, यू इटिंग. नो पिल्या. मम्मा. पिल्या 48 49 50. चला आणखीन 50 मारायचे. परत 100चा एक सेट बी मारायचा आहे. चला. वस्ताद हे वॉर्मअप आहे. मला आत्ताच दमायला झालं. कुस्ती कशी खेळणार मी? वस्ताद
अहो यांचा पहिलाच दिस आहे, सुरुवात आहे. माधुरी तू ग प्रेशर घेऊ नका, यांना रुळायला जरा वेळ दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, थांबा थांबा, आता नाश्ता करून घ्या. पैलवान, मी जरा जमिनीवर जाऊन बांधकामाची बित्तम बातमी घेऊन येतो. चाल. चिन्या, सोबत चल माझ्या. आलोच. चला रे पोरांनो, ब्रेक. अरे दाद्या, परिस्थिती जैसे तेच आहे. नुसताच खड्डा खणलाय आणि तो वाढतच चाललाय. हे असं गोगलगाईसारखं काम सुरू राहिलं तर पिंटे आणि हुप्प्याची नातवंडी येतील इथं खेळायला. याचं उत्तर आता भैयाकडूनच घ्यायला पाहिजे. मारी या कुस्तीच्या एवढ्या मातीत टॅन पडल ना मी. माधुरी, फेमस व्हायचंय की नाही आपल्याला, मग सध्या तरी कुस्ती सांभाळावंच लागल पाहिजे. हाय न्यू कमर गर्ल, हाऊ यू? मी भारीच आहे, एकदम स्टाइलिश, व्हेरी व्हेरी स्टाइलिश. स्टॉप, नळ बंद कर. स्टॉप, पाणी वेस्टेज. ओ माय गॉड, व्हेरी नाईस नेल पेंट, नाईस कलर. हा, थँक्यू. पण मग वाय आखाडा? आय मीन तुझ्यासारख्या स्टाइलिश पोरीची प्लेसमेंट नो आखाडा. कॅमेराच्या फ्रंट फुटवर आहे 70mm सिल्वर स्क्रीन. होय ना? मग काय, एक्झॅक्टली. पण तिथपर्यंत कसं पोहोचणार मी? व्हेरी व्हेरी इझी. आवर जगदीश भाऊजी आहेत की नाही, व्हेरी व्हेरी सोशल मीडिया डायरेक्टर. यु नो, 100 मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. तू त्यांनाच का गाठत नाहीस? अगं त्यांना भेटलीस की नाही, मग नो नीड कुस्तीची. त्यांनी मनावर घेतलं की नाही, मग समज झालास तुझा ऍडवाइस. खरंच 100%. म्हणजे ते भाऊजी म्हणजे आपल्या वस्तदांचे धाकले भाऊ नव? येस. आताच असतील ना ते, डायरेक्ट बोलते ना त्यांच्याशी. ही माधुरी बोलती, त्यावर दुनिया डोलती. आलेच. जा बाई, चांगलंच डोलव आमच्या जगदीश भाऊजींना आणि करूनच टाक त्यांचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. खावा खावा, हा, एकदम पोट भरून इटिंग करा. अजून काय लागलं की नाही तर सांगा, मी आहेच कुकिंग करायला. होय, कुणाला बी काय बी कमी पडू देणार नाही. वर पुन्हा हाणायचं. भैया, भैया, भैया खाली आहे. आता व्हॉट हॅपन भाऊजी? सांगतो की वहिनी, समजा सांगतो. तुमच्या नवऱ्याला येऊ द्या खाली अगोदर. भैया, काय रे, आता काय झालं माझ्या नावाने बोंबलायला? अकॅडमीच्या बिल्डिंगचा पाया घालायचं काम केव्हा सुरू करणार आहेस तू? घालू की, घाई कसली? कसली घाई म्हणजे? ह्या पैलवानांची तात्पुरती इकडे राहायची सोय करतो म्हणलं तर ते तुला मान्य नाही. मग आता त्यांची तिकडची सोय तू नाही तर दुसरं कोण करणार? बांधकाम म्हणजे तुझ्या कुस्तीचा डाव वाटला का 5 मिनिटात संपायला? अरे बिल्डिंग जर चांगली बांधायची असेल ना, आता 5-5 वर्ष लागतात. ठीक आहे, मग दुसरा बिल्डर बघतो. हा, बघ की. उलट मी काय नंबर्स देतो आणि सगळे तुला हेच सांगतील, बिल्डिंग बांधायची ना तर पैसा लागतो आणि तुझ्याकडचे फंड्स. अरे हा, तुझ्याकडे तर फंड्सच नाहीयेत. ते लेखाने दिलेले पैसे तर कधीच संपले. अरे पण मी दिले की तुला कॅश, तरी काम रखडतंय. आगाई त्या सगळ्याचं मटेरियल आणून पडलंय साईटवर, पण अडचण लेबरची आहे.
माझ्याकडे सगळं लेबर गेले दुसऱ्या कामावर, जिकडे जास्त मोबदला मिळतोय. अहो पण असंच जर चालत राहिलं तर काम रखडत राहणारच की. गवाधरणं यांना पण मी तेच समजवायचा प्रयत्न करतोय. माझं ऐकतंय कोण? तुम्हाला पुळका त्या लेखाचाच. आता गवाधरणं सांगतोय त्या लेखाकडनं फंड्स काढून घ्या. ते नाही जमणार तुम्हाला, कारण ती एक रोज नवीन अट घेऊन येते, रोज एक नवीन कागद दाखवते आणि म्हणते हे असं झालंच पाहिजे, नाही तर बोंबला. आणि तुम्ही फिरताय तिच्या मागे लाळ घुपटत. अशाने काही काम होतात का?